35 वर्षाची साथ आता कशी सोडू. माधुरी आमची होती, आहे आणि राहिली. तिचं जंगल इथेच आहे आमच्या मनात. पैसा जिंकतो, माणसाची मन भावना इथे हारतात. न्याय विकतो, तिथे हत्ती काय टिकणार आहे. नकळत आता कुठेतरी शांत झाले नांदणी गाव. 35 वर्ष इतका काळ उभा होता तो हत्ती गावाच्या वेशीवर एकटा, पण सगळ्यांची गुंतवून टाकणारी त्याची नजर आणि त्याच्या गळ्यातील घंटा कधी हलकी खणखणायची तर कधी मनात घुमायची. दर बुधवारी गावाच्या बाजारातून फिरायचा तो, खाऊ खात लहानग्यांच्या हातातून कधी केळी कधी गुळ घेत. सगळ्यांचा लाडका होता, जणू आठवणीचा एक जिवंत देखावा. आता ती घंटा शांत आहे आणि हत्ती गेला. तसंच काही वाटतंय जर आपल्या आयुष्यातून एक काळ निघून गेला काही न सांगता. महादेवी हत्ती आज नांदणीतून निघून गेली. अख्खा नांदणी गाव सुन्न झाला. मुख्या प्राण्याचं प्रेम आणि त्याची भावना आणि तो प्राणी हे फक्त नांदणीकरांनाच माहित. तो गेल्याचं दुःख त्या मठाला, त्या सगळ्यांना माहिती. देवा कुठंही त्या महादेवीला ने, सुखी ठेव, ती जशी असू दे चांगली ठेव, तिला सगळ्या गोष्टी मिळू द्यात, कारण तिनं आमच्या गावावर लय प्रेम केले. संपला विषय.